मी तैयब सय्यद पटेल, रयत शेतकरी संघटना प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आज मी आणि आपले शेख जियाउल भाई आम्ही दोघे माननीय विभागीय आयुक्त कार्यालय येथे आपल्या औरंगाबाद ह्या नामांतराच्या विषयावर आम्ही निवेदन द्यायला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आलेलो असताना आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदनाचा विषय होता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस छत्रपती संभाजीनगर या नावानं कोणत्याही विविध राजकीय पक्षाची उमेदवारी अर्जावर छत्रपती संभाजीनगर नावाचा उल्लेख नसावं ह्या हेतूनं आम्ही त्याला विरोध करण्यासाठी ह्या आमच्या निवेदनामध्ये औरंगाबादचाच उल्लेख करण्यात यावा, नसता त्या राजकीय पक्षाची उमेदवारी रद्द करण्यात यावी, छत्रपती संभाजीनगर म्हणून त्यांनी नामांकनमध्ये उल्लेख केला तर ह्या विषयावर आम्ही आज माननीय विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे। बस, धन्यवाद। मी शेख जियाउल्ला शेख अकबर पटेल, मी औरंगाबाद लोकसभा उमेदवार म्हणून 2024ला उमेदवारी दाखल करणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबादचे संभाजीनगर ह्या विषयावर काही राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतलेली आहे। करिता त्याला विरोध करण्यासाठी मी आणि आमचे सहकारी तैयब पटेल साहेब यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभाग आयुक्त साहेबांना निवेदन सादर केलं की औरंगाबादचे संभाजीनगर करण्यात येऊ नये व ज्या येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये ज्या उमेदवारांनी औरंगाबादचा संभाजीनगर केल्यास त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा याकरिता आम्ही अर्ज विभागीय आयुक्त साहेबाकडे अर्ज केलेला आहे व औरंगाबादचे संभाजीनगर हे केल्यास त्यांची उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावी व काही राजकीय पक्षामध्ये जाती तेढ निर्माण करतात ह्याच्यासाठी आम्ही हे अर्ज दिलेला आहे व आपले राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते काम करीत आहे। म्हणून हे आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय इथं आम्ही अर्ज सादर केलं। मी व आमचे सहकारी तैयब पटेल साहेब यांनी आम्ही श्रम घेऊन आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला व आम्ही येणाऱ्या 2024मध्ये रयत शेतकरी संघटनेतर्फे पुरस्कृत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आम्ही औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी लढणार असून मी उमेदवार शेख जियाउल्ला शेख अकबर पटेल, रयत शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवार, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 2024।